विदर्भामध्ये उन्हाची तीव्रता वाढली। अकोला सर्वाधिक हॉट शहर ठरलंय। अकोल्याचं तापमान 43.1 अंशांवर पोहोचलं। नागपूर 41.4 अंश सेल्सिअस तर अमरावती 42.4 अंश सेल्सिअस तापमान आहे। उन्हाची तीव्रता आणखीन वाढणार असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेला आहे। तर 45 ते 46 सेल्सिअस पर्यंत तापमानाचा पारा वाढण्याचा अंदाज आहे। विदर्भामध्ये उन्हाची तीव्रता वाढलेली आहे। अकोलामध्ये 43.1 अंश सेल्सिअस तापमान आहे। अमरावतीमध्ये 42.4 अंश सेल्सिअस, वर्धामध्ये 42 अंश सेल्सिअस, वाशिममध्ये 41.6 अंश सेल्सिअस, नागपूरमध्ये 41.4 अंश सेल्सिअस। अभी टेम्परेचर ज़्यादा बढ़ रहा है। अभी अकोला आज ही 43.1 मार्क कर दिया, पर हमारा हीट वेव वार्निंग अभी डे 3 से दे दिया। डे 3 टू डे 7 15 टू दे दिया। टेम्परेचर अभी भी राइज ही रहेगा, 43 टू 45 रेंज में रहेगा। हमारे ऊपर ये विंड का डायरेक्शन चेंज हो रहा है। पूरा नॉर्थर्ली विंड आ रहा है। नॉर्थर्ली विंड पाकिस्तान और अफगानिस्तान वो साइड से आ रहा है। वहाँ आने वाला विंड काफ़ी ड्राई रहेगा, हॉट रहेगा। पुढील 5 दिवसांमध्ये उन्हाचा पारा 42 ते 45 अंशांवर जाण्याची शक्यता। नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देखील आता हवामान विभागाच्या वतीने देण्यात आल्या। नागरिकांनी पुढील 5 दिवस विशेष काळजी घेण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय। तर पुणे हवामान विभागाने आता नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी तापमान हे 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त आहे, ज्यामध्ये अकोल्यामध्ये 43 डिग्री सेल्सिअस आहे, अमरावतीमध्ये 42 आहे आणि इतर ठिकाणी सुद्धा 40पेक्षा जास्त आहे। तर आता जे ते सरासरीपेक्षा जर आपण काढलं किती जास्त आहे किंवा कमी आहे, तर असं दिसून येत आहे की तापमान हे 2 ते 3 डिग्री सेल्सिअसनी जास्त आहे, ते 5 डिग्री सेल्सिअसनी जास्त नाही आहे। आणि येणाऱ्या 3 ते 4 दिवसांमध्ये हे तापमान 45पर्यंत जाण्याची शक्यता आहे। आणि ज्यावेळी ते तितकं होईल त्यावेळी नक्कीच हीटवेव्ह आपण त्या डिस्ट्रिक्ट्सला हीटवेव्ह वॉर्निंग्स देऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।